व्यासपीठावरील मान्यवर, समोर बसलेली सगळी जीवाभावाची वेगळ्या उद्देशाने या सगळ्या कार्यक्रमाला जोडलेली माणसं, फार वेगवेगळ्या भागातली वेगवेगळ्या पार्श्वभूमीची माणसं या कार्यक्रमाला आहेत हे इन जनरल मला कळलेलं आहे. वरुड या तालुक्याशी माझं एक वेगळं असोसिएशन आहे. अमरावती हा सगळा जो भाग आहे त्याच्याशी वेगळं असोसिएशन आहे. ते म्हणजे यशवंत नावाचा माझा जो सिनेमा आहे त्याचा दिग्दर्शक पियुष याला ऍक्टर म्हणून इकडे घोषित केलेलं आहे. म्हणून पियुष जो आहे त्यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा यशवंत माऊलींवरचा, त्याच्यामध्ये जयवंती मातेची भूमिका मी केली आणि त्या अनुषंगाने या सगळ्या भागाला मला अनुभवायला मिळालं आणि बघायला मिळालं. फार संत परंपरा असलेला हा वरुड अमरावती हा सगळा भाग आहे, ज्याच्यामध्ये फार लोकांनी फार वेगवेगळ्या पद्धतीचं काम केलेलं आहे. त्यामुळे युवराज सारखा मुलगा ज्याच्या डोळ्यामध्ये फार वेगळ्या अर्थानं एक तेज आहे आणि तो मुलगा जेव्हा त्या भागात येतो त्याचं मला फार कौतुक अशासाठी वाटत नाही, कारण की ती भूमी जी आहे ती भूमी बरंच काही रत्न, बरीच वेगळ्या पद्धतीची माणसं त्या जागेमध्ये तयार झालेली आहेत. युवराज या मुलाने जेव्हा मला फोन केला आणि मला जेव्हा त्याचं सगळं तो काय काम करतो, कशा पद्धतीने करतो, त्यांनी काय राज्यस्तरावर राष्ट्रस्तरावर त्याला ज्या पद्धतीचं रेकग्नेशन मिळालंय हे ऐकून मी थक्क झाले. कारण की एवढ्या कमी विजनमध्ये, म्हणजे माझ्यासारखी मुलगी साताऱ्यात जन्मलेली, पुण्यामध्ये शिक्षण आणि कामासाठी म्हणून मुंबईला गेली, पण काही युवराज सारखी माणसं असतात ती ज्या भागात राहतात तिकडनंच ती उमलतात. त्यांना वेगळ्या भागात जायची गरज नाही आहे, कारण ती स्वयंस्फूर्तीने स्वयंप्रेरणेनं काहीतरी करण्यासाठी, म्हणून मला असं वाटतं त्यांचा जन्म झालेला असतो. त्यापैकी युवराज आहे. सो युवराज, तुझ्या आयुष्याला, तुझ्या सगळ्या कामांना, तुझं जे काही विजन आहे आयुष्यात, तुला जे काही करावं असं वाटतं ते सगळं करण्यासाठी देव तुला धैर्य, अपॉर्च्युनिटी, तुला बळ जे तुझ्या आतमध्ये आहेच. आणि तुझ्या आयुष्याला बघून मी असं देवाचरणी प्रार्थना करते की खूप सारा समुदाय आहे जो इन्स्पायर व्हावा आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी त्यांच्या स्वप्नामध्ये वाटचाल करावी. इट इज व्हेरी इझी फॉर एनीवन टू मेक एनीवन फील जेलस, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मेक एनीवन इन्स्पायर. तुम्हाला मी इन्स्पायर करणं खूप डिफिकल्ट असतं. तुम्हाला ही जेलस फील करून देणं, दॅट्स अ इझी जॉब. दॅट्स अ व्हेरी इझी जॉब. कारण की माझ्या आयुष्यात असं चाललंय, माझ्या आयुष्यात तसं चाललंय, पण माझ्या आयुष्याबरोबर मला कुठल्या तरी आयुष्यांना पुढे घेऊन जायचं आहे. ही भावना ज्या लोकांमध्ये असते ना ती माणसं दैवी असतात असं मला प्रकर्षाने वाटतं. रोटरी क्लब्सच्या बद्दल मला इथे खूप मनापासून एक फिलिंग एक्सप्रेस करावं असं वाटतं. ते म्हणजे माझ्या संपूर्ण कॉलेजमध्ये आपल्या व्यक्तिमत्वावर फार वेगवेगळ्या पद्धतीचे संस्कार होतात. कॉलेजमध्ये आपल्याला जे वळण लागतं, शाळेत आपल्याला जे वळण लागतं तेच आपलं भवितव्य असतं. खरं तर रोटरी क्लबने वेगवेगळ्या ठिकाणी ऑर्गनाईज केलेल्या वक्तृत्व आणि वादविवाद ज्या स्पर्धा आहेत त्याची 4 टायटल्स मी जिंकलेली आहे. रोटरी काय